देवगिरी बंगल्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक सुरू। मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर चर्चा होण्याची शक्यता। कराडची ती क्लिप डिलीट करू नका, हे प्रकरण अत्यंत भयंकर, पुढचे 15 दिवस चालणार। सुरेश धस यांच्या वक्तव्यानं खळबळ। सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड विरोधात ईडीकडून स्वतंत्र गुन्हा दाखल, ईडीची हायकोर्टात याचिका। सरपंच हत्या प्रकरणात सत्ताधारी अजित पवारांना टार्गेट करतायत, खासदार सुप्रिया सुळे यांचे गंभीर आरोप। विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवविवाहित जोडपं, स्थानिक नागरिक आणि दिव्यांगांना आता व्हीआयपी दर्शन, मंदिर समितीचा मोठा निर्णय। तुळजाभवानी देवीचे चरणस्पर्श करण्यासाठी महिलांना परवानगी देण्यावरून 2 गटात वाद, भोपे पुजारी पाळीकर पुजारी आमने सामने। सैफ अली खान हल्ला प्रकरणी एका महिलेला बंगालमधून अटक, आरोपीशी कनेक्शन असल्याचा संशय। टोरेस घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, युक्रेनियन अभिनेता अर्मेन अटाईन याला अटक, सूत्रधारांना मदत केल्याचा ठपका। पुण्यातील वाहतूक कोंडी होत असलेल्या भागाची पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून पाहणी, वाहतूक कोंडीवर उपाय काढण्यासाठी दिल्या सूचना। डोंबिवलीतल्या एका सोसायटीत मराठी विरुद्ध अमराठी वाद, सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रमात अपशब्द वापरल्याचे आरोप।